नमस्कार, मी गौरी आणि हे आहे आपलं मराठी युट्यूब चॅनल अमेरिकेचा. तुम्हाला घर बघायची उत्सुकता आहे, मी समजू शकते, आणि आज तुम्हाला मी ते दाखवणार सुद्धा आहे. पण त्याच्याबरोबरच हेच घर का निवडलं, इथंच का घेतलं, आणि घर निवडताना नक्की काय काय प्रोसेस होत्या, काय काय करावं लागलं, हे सुद्धा सगळं मी आज तुम्हाला सांगणार आहे. खरं तर घर अजून सामान वगैरे आलं नसल्यामुळं घर काही लावून वगैरे झालेलं नाहीये, पण जे काही आम्ही बघून सिलेक्ट केलं की हेच ते घर, तर ते जशा अवस्थेत आम्ही बघितलं तर तसंच तुम्हाला सुद्धा आज दाखवणार आहे. नोट्स काढलेले आहेत काही आणि ते घेऊनच बसलेले आहे. म्हटलं एकही मुद्दा विसरायला नको तुमच्याशी बोलताना, कारण होतं असं की बोलण्याच्या ओघात काहीतरी राहून जातं. त्यामुळं तर मी आधीच सांगितलं होतं तुम्हाला की तिकडूनच घरं बघायला सुरुवात केली होती साधारण महिनाभर आधीच, कारण एवढी सोपी गोष्ट नाहीये. आपण साधे कपडे घ्यायचे तर किती विचार करतो, हा घेऊ की ते घेऊ. मग घर तर असं आपल्याला कुठेही कसंही घेतलं तर चालणार नाही. ज्या आपल्या रिक्वायरमेंट असतील, जे आपले निकष असतील त्यात बसणारं एखादं घर मिळावं, एवढीच आमची इच्छा होती. पहिली गोष्ट तर ठरवलं होतं की इथे आल्यावर रेंटल अपार्टमेंट घ्यायची आहे, घर भाड्यानं घ्यायचं आहे. अपार्टमेंट म्हणजे बिल्डिंग मधला फ्लॅट ज्याला आपण म्हणतो, तर त्याला इथं अपार्टमेंट म्हणतात. हे तर तुम्हाला आतापर्यंत माहितीच असेल माझ्या व्हिडिओज मधून. तर अशी अपार्टमेंट आम्हाला रेंट करायची होती. त्यासाठी पहिल्यांदा तर गुगलवर मी सर्च करायला सुरुवात केली. आणखी एक महत्वाची गोष्ट, घर विकत का घेतलं नाही याचं सुद्धा कारण तुम्हाला मी सुरुवातीलाच सांगते. ते म्हणजे कॅनडाचा नियम असा आहे की तुम्ही जर PR वर असाल किंवा सिटिझनशिप असाल तरच इथे घर खरेदी करू शकता. आपण वर्क परमिटवर आहोत, त्यामुळे आपल्याला जर घर खरेदी करायचं असेल तर काही अपवादात्मक केसेसमध्येच ते खरेदी करता येतं, ज्या अपवादात आपण बसत नाही. त्यामुळं इथं स्वतःचं घर खरेदी आम्हाला जर करायचं असेल तर थोडंसं थांबावं लागणार आहे पुढच्या प्रोसेस होईपर्यंत. त्यामुळं घर विकत घेता येणारच नव्हतं. आणि जर समजा असा काही नियम नसता तरी सुद्धा लगेच एकाएकी घर खरेदी केलं नसतंच, कारण एखाद्या नवीन देशात गेल्यावर आधी आपण तिथला अंदाज घेतो, तिथे राहतो, परिसर बघतो आणि मग विचार करतो की इथं राहायचंय की नाही, तर घर घ्यायचंय की नाही. तर ह्या सगळ्या बाबी असल्यामुळं आम्ही इथं अपार्टमेंट रेंट करायची असं आधीच ठरवलेलं होतं. अविनं स्पष्ट मला सांगितलेलं होतं की हे काम तुझ्याकडे आहे, कारण त्याच्या डोक्याला आधीच खूप व्याप होते. ऑफिस सुरूच होतं, विजाचं बघायचं होतं, बऱ्याच बारीक सारीक गोष्टी, घर विकण्याचं त्याच दरम्यान सुरू होतं आणि हे सगळं त्याला बघायचं होतं. त्यामुळे इकडचं घर बघण्याची जबाबदारी पूर्णपणे त्यानं माझ्यावर दिली होती. तो म्हणाला की तू शोधून ठेव आणि जी काही फायनल माझं जिथं काम असेल की फायनल अग्रीमेंट वगैरे करण्याचं ते मी करणार, पण बाकी सगळं आधीपासून तू बघायचंयस. म्हटलं ठीक आहे, मग ती जबाबदारी मी घेतली होती. गुगलवर सर्च करत होते. नॉर्मल वेबसाईट आपल्याला ज्या माहिती असतात त्या apartment.com किंवा क्रेगलिस्ट, तर या ज्या माहिती असलेल्या वेबसाईट्स होत्या, तर त्याच्यावर तर मी शोधत होतेच. पण मला आवर्जून इथं सांगायचंय की मला AIचा खूप उपयोग झाला हे सगळं जेव्हा मी शोधत होते. तर त्या प्रक्रियेमध्ये सुरुवात कशी केली ते सांगते. आम्हाला ऑफिसनं तर सांगितलं होतं की तुम्हाला व्हॅन्कुव्हरला जायचंय. म्हणजे कॅनडा हा खूप मोठा देश आहे, जवळजवळ भारतापेक्षा तिप्पट मोठा देश आहे. त्यामुळं कॅनडात नक्की कुठं जायचंय ऑफिसनंच ते ठरवलेलं होतं की कॅनडात तुम्हाला व्हॅन्कुव्हरमध्ये जायचं आहे. तर चला, मुख्य सिटी तर ठरली की आवीचं ऑफिस असणार आहे व्हॅन्कुव्हरमध्ये. दुसरी गोष्ट अशी होती की ऑफिस व्हॅन्कुव्हरमध्ये असलं तरी आवीला वर्क फ्रॉम होम आहे. साधारण 1-2 महिन्यातून एकदा वगैरे एखादी चक्कर ऑफिसला टाकावी लागते, तेवढंच. त्यामुळं अशी काहीच अट नव्हती आमची की ऑफिसच्या जवळच घर असलं पाहिजे, ही काहीच अट नव्हती. दुसरी गोष्ट, सगळ्यात सुरुवातीला तर व्हॅन्कुव्हर निश्चित झाल्यावर मी हे सर्च केलं की अशा कुठल्या छोट्या सिटीज आहेत व्हॅन्कुव्हरच्या आसपास ज्या चास्कासारख्या आहेत. आम्ही तिथे चास्कामध्ये राहत होतो, तुम्हाला माहितीच आहे. तर चास्का कसं एकदम कमी लोकसंख्येचं आणि शांत छोटंसं असं ते शहर होतं. तर अशा प्रकारचं कुठलं शहर आहे की जे व्हॅन्कुव्हर जवळ आहे. तर आम्हाला AIने बरेच मला सजेशन्स दिले. त्यामध्ये लॅडनर होतं, लँगली होतं, त्यानंतर पिटमिडो होतं. मलाही काही नावं आठवत आहेत ती मी तुम्हाला सांगते. मग यात पण मी कम्पॅरेटिव्हली बघितलं की कुठलं त्यातल्या त्यात शांत शहर वाटतंय किंवा कुठलं सेफ वाटतंय. गुन्हेगारी वगैरे या पण गोष्टी थोड्याफार बघाव्या लागतात, कारण एखादा एरिया गुन्हेगारीसाठी खूपच कुप्रसिद्ध असतो. तर ते टाळून आपल्याला सेफ्टीच्या दृष्टीनं सुद्धा बघायला लागणार.
आणि आमचे काही मित्र सुद्धा इथं आहेत. तर एका मित्रानं सजेस्ट केलं होते की लँगली हा तुझ्यासाठी चांगला ऑप्शन आहे. तर म्हटलं ठीक आहे, आपण लँगली बघूया. जरी ते एकदम चास्कासारखं नसलं तरी सुद्धा आम्ही थोड्याफार ऍडजस्टमेंट करायला तयार होतो, कारण आपल्याला पाहिजे तसं 100% सगळ्या गोष्टी मिळू शकत नाहीत. काही काही ठिकाणी आपल्याला ऍडजस्टमेंट करावी लागणार हे माहितीच होतं. मग म्हटलं की चला आपण लँगली निवडूयात. मग लँगली निवडल्यानंतर असा एरिया बघायचा होता की जिथून बाकी सगळ्या गोष्टी थोड्या जवळ असतील, कन्व्हिनियंट असतील, सगळ्या सोयी असतील, जसं की ग्रोसरी स्टोअर्स आहेत किंवा शाळा आहे, बँका, जे आपल्याला नेहमी ज्याची गरज लागते अशा गोष्टी जर आसपास असतील तर मग आपला प्रवासाचा वगैरे वेळ वाचतो आणि त्या कन्व्हिनियंट पडतात. मग असा एक एरिया लँगलीतला आम्ही निवडला. आणि आता एरिया निवडल्यानंतर त्या एरियातल्या अपार्टमेंट सर्च करायच्या, हा पुढचा मुद्दा होता. मी काही विसरत नाहीये ना, एकदा चेक करते तर नाही. मग सिटी नक्की केली, एरिया नक्की केला. आता घरासाठीचे आमचे काही निकष होते. पहिली गोष्ट तर आम्हीचं घरातून काम असणार, त्यामुळं कमीत कमी 2 BHK तरी पाहिजे. एक त्याला ऑफिससाठी, त्याच्या दिवसभर मीटिंग्स असतात आणि काम भरपूर असतं त्याला, त्यामुळं थोडंसं असं शांतता पाहिजे. त्यामुळे एक सेपरेट ऑफिससाठी रूम पाहिजे, हा पहिला निकष होता. त्यानंतर दुसरं होतं की घरातच सगळं लॉन्ड्री आणि ड्रायर वगैरे असते हे युनिट्स घरात पाहिजेत, हीटर, एअर कंडिशनर हे सगळं पाहिजे. त्यानंतर थोडी जी कम्युनिटी आहे तर ती जरा बऱ्यापैकी चांगली असली पाहिजे. कन्स्ट्रक्शन खूप जुनं नसावं, कारण मग तरी पण त्या एक फ्रेशनेस नसतो जर खूप जुनं कन्स्ट्रक्शन असेल तर बऱ्यापैकी अलीकडचं कन्स्ट्रक्शन असलं पाहिजे. हा निकष होता. दुसरी सगळ्यात महत्वाचा निकष सांगायचा राहिला, घरात सूर्यप्रकाश भरपूर पाहिजे. कारण तिकडे आम्हाला असं लाईट्स, अगदी रात्र झाल्यावर आम्ही लाईट्स लावायचो, तोपर्यंत लाईट लावायची गरज पण नाही पडायची की इतका भरपूर मोठ्या मोठ्या खिडक्या आणि भरपूर सूर्यप्रकाश असल्यामुळं ती सवय झालेली होती की त्यामुळं फ्रेशनेस राहतो घरात म्हणून. मग ह्या सगळ्यात आणि अजून एक, मी सगळ्यात महत्वाचं म्हणते, पण अजून एक ते म्हणजे बजेटमध्ये पाहिजे, कारण तोही विचार करायला लागतो आणि तो पहिल्यांदा करायला लागतो. तर हे सगळं बघता काही अपार्टमेंट मी शॉर्टलिस्ट करत गेले होते आणि मग त्यावेळी त्यांना मेसेज करायचे. मग मेसेज केल्यानंतर तिकडून प्रॉपर्टी मॅनेजरचा वगैरे रिप्लाय यायचा की याची व्हिडिओ टूर तुम्हाला पाहिजे का, व्हिडिओ टूर पाहिजे असेल तर आपण स्केड्यूल करूयात, या तारखेला या दिवशी इतक्या वाजता आपण ही टूर तुमच्यासाठी करू शकतो. मग अशा टूर्स आम्ही घेतल्या, जवळजवळ 4 टूर्स तरी घेतल्या. त्या 4 टूर्समध्ये काही घरांमध्ये जसे पाहिजे तशा गोष्टी नव्हत्या, म्हणजे तिथं मेन्शन केलेल्या नव्हत्या की या घरात आतमध्ये लॉन्ड्री युनिट आणि हे नाहीये, तर ते सार्वजनिक असणार, म्हणजे काय म्हणायचं, एका फ्लोअरसाठी एक वॉशिंग मशीन असणार, मग सगळ्यांनी तिथे कपडे धुवायचे वगैरे अशा टाईप. मग आणि अजून एक मला फरक काय जाणवला माहितीये की 2 बेडरूम असतील तरी 2 बाथरूमच असतील असं नाही. अशी एक गोष्ट इथल्या अपार्टमेंट्समध्ये होती जी की तिकडे आम्हाला कधीच अनुभवायला मिळाली नव्हती. 2 बेडरूम असतात याचा अर्थ 2 बाथरूम असतातच, पण इथं ती कॉन्सेप्ट तशी नाहीये की काय मला माहिती नाही. काही तर 3 बेडरूमची घरं होती आणि त्याला सुद्धा एकच बाथरूम होतं, तर ते पण एक होतं की 2 बेडरूम पाहिजेत प्लस 2 बाथरूम पाहिजेत. मग काही टूर्स घेतल्या, मग त्याच्यामध्ये काय मध्ये एकच बाथरूम होतं. टाउन होम्स सुद्धा आम्ही बघितले, टाउन होम्स मध्ये पण तोच आम्हाला प्रकार दिसला की जरी 3 बेडरूम आहेत तरी एकच बाथरूम आहे. मग टाउन होम्सचा पण ऑप्शन 1-2 टाउन होम्स बघितले आणि जे की आवडले नाहीत. मग ज्या अपार्टमेंट्स जेवढे युनिट्स आम्ही बघितले त्यातलं हे जे युनिट आहे तर ते सगळ्याच दृष्टीनं आम्हाला खूप छान वाटलं. अजून एक ऍडिशनल गोष्ट यात अशी होती की फक्त 2 बेडरूम नाही तर ऍडिशनल अजून एक रूम होती की ज्याला त्यांनी फ्लेक्स रूम म्हटलं होतं, जी आपण स्टोरेजसाठी वापरू शकतो किंवा कुठल्याही गोष्टीसाठी वापरता येईल अशी एक रूम छोटीशी होती. मग आम्हीला म्हटलं की आपल्याला पटकन अशा वाईब्स येतात की एखादी गोष्ट बघितल्यावर किंवा एस्पेशली घरं बघितल्यावर की हे आपलं आहे, आपण इथं छान राहू शकतो. तर हे युनिट बघितल्यावर त्या वाईब झालेल्या होत्या की हे चांगलं वाटतंय, हे सगळे जे 4 बघितले त्यापैकी हे चांगलं वाटतंय. मग आमचं इथल्या प्रॉपर्टी मॅनेजरशी बोलणं झालं, फोनवरून आम्ही सुद्धा बोलला आणि आम्ही विचार करून या निर्णयापर्यंत आलो की आता फार बघत बसायला नको, हे आपल्या सगळ्याच निकषांमध्ये बसतंय तर आपण हे बुक करून टाकूयात.
मग आम्ही पुन्हा एकदा प्रॉपर्टी मॅनेजरला रिक्वेस्ट केली थोड्या दिवसानंतर की परत एकदा आम्हाला याची टूर देणार का, कारण अजून बारकाईनं काही गोष्टी बघायच्या आहेत आणि मग आम्हाला हे फायनल करून टाकायचं आहे. तर इथला जो प्रॉपर्टी मॅनेजर आहे टेकी नावाचा, तो इतका कोऑपरेटिव्ह की त्यांना आम्हाला पुन्हा एकदा टूर दिली आणि इतकं व्यवस्थित घराचा कानाकोपरा त्यांना आम्हाला दाखवला की इथं हे असं आहे, इथं असं, अगदी जवळून फ्लोरिंग म्हणा, खिडक्या म्हणा, सगळे अप्लायन्सेस खूप जवळून दाखवले. त्यामुळे ना आम्ही प्रत्यक्ष घर बघतोय असाच फील आला होता. मग म्हटलं चला हे आता बुक करून टाकूयात. मग त्याला आम्ही निर्णय सांगितल्यावर तो म्हणाला की आपण लीज अग्रीमेंट करून टाकूयात. हे असं सगळं करण्याचं अजून एक कारण होतं की इथं यायचं, हॉटेलमध्ये राहायचं, ते पैसे जाणार ते जाणार, प्लस इथं घरं बघत आपण फिरायचं, ऑफिस पण त्याला करायचं आहे. हे सगळं खूप कटकटीचं झालं असतं. त्यापेक्षा थोडीशी रिस्क घ्यावी असं याच्यासाठी वाटलं की कन्व्हिनियंट होतील पुढच्या गोष्टी. नाही म्हटलं तरी एक प्रकारची रिस्क होती. आम्हाला बाहेरचा एरिया एवढा माहिती नव्हता की कसं काय आहे, आजूबाजूला काय आहे. फक्त थोडाफार त्यांनी जो रस्ता दाखवलेला तो, आणि त्यांना आम्ही तोंडी विचारलेलं की ग्रोसरी स्टोअर्स कुठे आहेत, शाळा कुठे आहेत, आणि मी सुद्धा ते चेक केलं होतं की इथून किती लांब कुठली गोष्ट आहे हे सुद्धा चेक केलं होतं. तर ते चेक केल्यावर कळलं होतं की अक्षरशः 10 मिनिटांच्या आत सगळ्या गोष्टी आहेत, त्याच्या पलीकडे नाही. वॉकिंग डिस्टन्सवर सगळ्या गोष्टी आहेत. इंडियन ग्रोसरीसाठी जायचंय, इथल्या इथं 2-3 ऑप्शन. इकडचे ग्रोसरी स्टोअर्सला जायचंय, कुठल्या पण स्टोअर्सला जायचं असेल तर अगदी वॉकिंग डिस्टन्सवर असणारी हे सगळे दुकानं असल्यामुळं मग वाटलं की चला ही तरी एक चांगली गोष्ट आहे. बाकी एरिया कसा असेल काय ते आता तिथे गेल्यावर ठरवू आणि ऍडजस्ट करू. मग अशी म्हणाले तसं. आम्ही दोघं सुद्धा त्या बाबतीत फार फ्लेक्झिबल आहोत की फार असं खूप मोठी गोष्ट वाटत नाही, अरे हे ऍडजस्ट करायला लागतंय ते नाही. सगळं 100% नाही होत मनासारखं, काहीतरी तुम्हाला जुळवून घ्यावं लागतं, एवढं नक्की. मग लीज अग्रीमेंट झालं आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही याल ज्या दिवशी लँड व्हाल त्या दिवशी डायरेक्ट इथे आलात तरी चालेल. पण आपल्याला लँड व्हायला रात्रीचा 1 वाजला. तुम्ही तो व्हिडिओ बघितलाच असेल की इमिग्रेशन आणि ते सगळं व्हायला रात्रीचा 1 वाजल्यामुळं, तोपर्यंत इथलं सगळं ऑफिस वगैरे बंद झाल्यामुळं लीज ऑफिस, आम्ही त्यांना सांगितलं की 1 दिवस आम्ही हॉटेलमध्ये राहू आणि दुसऱ्या दिवशी मग जागा घ्यायला आणि डायरेक्ट घरातच राहायला येऊ. मग आल्या असं वाटलं की हे अजून घर नाहीये, कारण सगळं रिकामं आहे ना, आपण ज्या काही 4 बॅग्स आपल्या सोबत आहेत त्याच. तर तोपर्यंत या सगळ्या रिकाम्या घराचा एक व्हिडिओ करून ठेवावा. आणि ऑफकोर्स मम्मा, माझी दीदी वगैरे विचारत होत्याच की घर कसं आहे आम्हाला दाखव, घर कसं आहे दाखव. तर त्यांना पाठवण्यासाठी म्हणून एक मी व्हिडिओ काढून ठेवला होता, जो की आता मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. की इथं आल्या जे घर होतं रिकामं घर, ज्याला आपण होम टूर म्हणण्यापेक्षा या युनिटची टूर असं म्हणूयात, तर ते आता मी तुम्हाला दाखवते. हा आपल्या घराचा मुख्य दरवाजा आहे आणि मघाशी म्हणाले तसं ही आहे फ्लेक्स रूम. छोटीशीच रूम आहे ही, त्यामुळं जास्त करून असं वाटतंय की ही स्टोरेजसाठी आम्हाला उपयोगी पडेल. कॅम्पिंगचं सामान आणि बरंच सामान जे की आपल्याला कधीतरी लागतं ते इथे जाईल. शू रॅक, जॅकेटसाठी हे क्लोजेट छान आहे. बिल्व जस्ट बाथरूम मधून बाहेर आला आणि तसाच दार उघडं ठेवलंय त्यानं. तर हे गेस्ट बाथरूम आहे. इथे बाथटब आहे आणि दुसऱ्या बाथरूम मध्ये शॉवर एरिया आहे. आणि इथे एक बेडरूम आहे याच्या शेजारी, जी की आवीची ऑफिस रूम होईल, कारण ती छोटी बेडरूम आहे. खिडकी आहे मोठी भिंतीला, तर इथं त्याचा टेबल लावता येईल आणि या कपाटात त्याच्या ऑफिसचं सामान व्यवस्थित बसेल. त्यामुळे आम्ही विचार केलाय की ही ऑफिस रूम आपण करून टाकूयात. इथून बाहेर आल्यावर समोरच किचन दिसतंय. किचन मध्ये नेहमीप्रमाणे सगळे अप्लायन्सेस असतातच, तुम्हाला माहितीये, तर ते तसे आहेत. टेकी आहे तो ज्याच्याविषयी मी मगाशी बोलत होते. आवी सोबत त्यांचं काहीतरी ते लीज अग्रीमेंटचं काम सुरू आहे. लॉन्ड्री युनिट इकडे आहे आणि जसा हवा होता तसा लिव्हिंग एरिया सुद्धा मिळालेला आहे. खिडकीतून भरपूर सूर्यप्रकाश आहे, कारण ईस्ट फेसिंग आहे विंडो त्यामुळं. आणि बाजूलाच आहे मुख्य बेडरूम. पॅटिओसाठी एक एंट्रन्स लिव्हिंग एरिया मधून सुद्धा आहे आणि मोठं पॅटिओ डोअर जे आहे ते इथं बेडरूम मध्ये आहे. शिवाय 2 खिडक्या सुद्धा आहेत, त्यामुळं इथे सुद्धा भरपूर हवा तसा सूर्यप्रकाश आहे. 2 क्लोजेट आहेत, ते पण मोठ्या आरशांची दारं असलेले क्लोजेट. हे मला खूप आवडलंय, कारण आता मला मोठा आरसा वेगळा विकत घ्यावा लागणार नाही. बिल्वला सुद्धा हेच सगळ्यात जास्त आवडलंय, कारण तो एका आरशात बघतोय तर मागं त्याला खूप बिल्व दिसत आहेत. त्यामुळं आमच्या तिघांच्या कपड्यांसाठी सुद्धा पुरेशी जागा आहे या दोन्ही क्लोजेट मध्ये. तर आणि हँगर्स वगैरे अडकवण्यासाठी सुद्धा आहे. या बाथरूमचं दार पण बिल्वनं उघडं ठेवलंय, कारण आल्यापासून तो सगळं एक्सप्लोर करतोय. तर इथं मी म्हणाले तसं हा शॉवर एरिया आहे.
आता तुम्हाला या घरातली अजून एक गोष्ट की ज्यामुळे वाटलं की हेच ते घर जे आपल्याला हवंय, तर ती गोष्ट तुम्हाला आता दाखवते. मी परत आता लिव्हिंग एरियामध्ये आली आहे आणि हे पॅटिओ डोअर उघडून आपण बाहेर जाऊयात. हा आहे खूप छान असा पॅटिओ. आपलं तर मोठं परस्तार होतं, तेवढं मोठं तर इथं मिळणार नाही, पण हे जे काही आहे ना ते मला खरंच खूप आवडलंय. कारण कॉर्नर युनिट असल्यामुळे इकडच्या साईडला शेजारी कोणी नाहीये, त्यामुळे शेजारची पण जागा आपल्याला वापरता येते आणि ही समोरची सुद्धा. निवांत चहा पी तिथं संध्याकाळ घालवायला मजा येईल. बाहेर ही जी झाडं दिसत आहेत ना, हे सगळे चेरी ट्रीज आहेत. थोड्याच दिवसात ते सगळे गुलाबी गुलाबी होणार आहेत. समोरचा जो रस्ता आहे तो या शहरातला मुख्य रस्ता आहे, त्यामुळे तिथं सतत गजबज असणार आहे. ती गोष्ट ऍडजस्ट केलेली आहे आम्ही, तेवढं चालतंय. तर असं हे आपलं आता कॅनडातलं नवीन घर आहे. अजून याचं घर व्हायचं आहे. या सगळ्या रिकाम्या भिंती आहेत. आता हे सजवण्याचं, इथं हे या सगळ्या रिकाम्या युनिटला घर करण्याचं छान चॅलेंज आहे आमच्या समोर. मजा येणार आहे हे सगळं परत सामान लावताना, परत नव्यानं घर उभं करताना खरंच खूप मजा येणार आहे. सगळं सामान लावून झाल्यावर, घर जिथल्या तिथं सेट झाल्यावर पुन्हा एकदा नक्कीच मी तुम्हाला याची होम टूर देणारच आहे, पण त्याला थोडासा वेळ लागेल. तर या सगळ्या गोष्टी तुमच्याशी शेअर करायच्या होत्या. अजूनही सगळ्या गोष्टींचे अंदाज आलेले नाहीत की टाईप्स कशा आहेत घरांच्या, इथं कशा किमती आहेत किंवा काय प्रोसेसेस आहेत, जशा तिकडच्या शेअर केल्या होत्या त्याच्या इथले जेव्हा अंदाज येतील त्यावेळी एक स्पेशल कॅनडातली घरं कशी असतात किंवा काय याविषयीचा सुद्धा मी डिटेल व्हिडिओ तुमच्यासोबत नक्की शेअर करेन. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल थँक्यू. पुढच्या व्हिडिओत भेटूयात. बाय बाय.